नागरी विमानोड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात काही विधानं केलेली आहेत आणि ही विधानं अत्यंत खळबळजनक आहेत. मोहोळ असं म्हणतात की या विमान अपघाताच्या संदर्भात घातपातासह आम्ही सर्व पैलूंचा विचार करतोय आणि या विधानामुळे आता पुन्हा एकदा घातपात या विषयाबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. एका बाजूला मोहोळ घातपाताची शक्यता व्यक्त करतायत आणि दुसऱ्या बाजूला GVG युगंधर यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अचानक वाढ करण्यात येते. या दोन्ही घटनांचा निश्चितपणे संबंध आहे आणि त्याच्यामुळे या चर्चेला आता उधाण आलेलं आहे. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अत्यंत महत्त्वाचं असं विधान केलेलं आहे. त्याने एक नवा अँगल या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आणलेला आहे. ते असं म्हणाले की या विमान अपघाताच्या चौकशीमध्ये अनेक यंत्रणा सामील झालेल्या आहेत. बिघाड नेमका इंजिनामध्ये होता की इंधनामध्ये दोष होता याबाबत आम्ही तपास करतोय. इंजिनाची चर्चा सुरुवातीपासून होती परंतु इंधनाबद्दल फारसं कोणी बोलत नव्हतं. हा नवा पैलू मुरलीधर मोहोळ यांनी समोर आणलेला आहे. इंधनाच्या या चर्चेमुळे अनेकांच्या भुवया वक्र झालेल्या आहेत.